Yes, am I audible? Yes. Yes, sir. Yes, have you got the idea how to it is helpful as per the economical consideration transmitting the electrical power at a high voltage level. तुम्हाला कळतंय का बघा की इलेक्ट्रिकल पॉवर जर आपण हाय व्होल्टेजला ट्रान्समिट केली तर आपल्याला काय इकॉनॉमिकल बेनिफिट मिळतो समजतंय का बघा कारण आपण एक एक्झाम्पल पाहिलं 200 मेगावॅट आपल्याला जर इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिट करायची असेल ठीक आहे तर आपण इथं दोन वेगवेगळ्या केस घेतल्या बघा फर्स्ट केसमध्ये 11 किलो वोल्टला जर आपण इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिट केली 200 मेगावॅट तर त्यावेळेस बघा 13,122 अँपियर एवढा करंट फ्लो होईल तर आपल्याला माहिती आहे जनरली की करंट कॅरिंग कॅपॅसिटी कंडक्टरची त्याच्या एरिया क्रॉस सेक्शनवरती डिपेंड असते याचं मिनिंग काय आहे की जर जेवढा एरिया क्रॉस सेक्शन मोठा तेवढा करंट कॅरिंग कॅपॅसिटी मोठी मग आपल्याला समजा 13,122 अँपियर एवढा करंट फ्लो करायचा असेल तर आपल्याला किती मोठा कंडक्टर लागेल ठीक आहे इमॅजिन करा तर आपल्या निश्चितच सेकंड केसपेक्षा कंडक्टर साईज ही मोठी असेल पण जर आपण सेकंड केसमध्ये जर पाहिलं की 220 किलो वोल्टला जर आपण इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिट केली 200 मेगावॅट तर त्यावेळेस करंट येते बघा 656 अँपियर इतका कमी करंट येतोय 13,000 कुठं आणि 656 अँपियर करंट कुठं तर मग याच्यामध्ये जर आपण कंपॅरिझन केली तर आपल्याला काय दिसून येईल की सेकंड केसमध्ये एरिया ऑफ क्रॉस सेक्शन रिक्वायर्ड फॉर द कंडक्टर इज लेस सर ओके मग एरिया क्रॉस सेक्शन रिक्वायर्ड फॉर द कंडक्टर इज लेस याचं मिनिंग काय आहे की आपल्याला त्याचं व्हॉल्यूम पण कमी लागेल बरोबर मग व्हॉल्यूम कमी लागते याचं मिनिंग काय होईल की आपण कंडक्टर मटेरियल खरेदी करण्यासाठी जे काही आपल्याला पैसे मोजावे लागतील ते पैसे आपल्याला कमी मोजावे लागतील विथ कम्पेअर टू फर्स्ट केस म्हणून जर आपण इकॉनॉमिकली विचार केला तर आपल्याला इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिट करायची असेल तर आपण जनरली हाय व्होल्टेज लेवलला प्रिफर करायचे कशामुळं तर त्या केसमध्ये लाईन करंट हे मिनिमम असेल ओके लाईन करंट मिनिमम असेल म्हणजे आपल्याला कंडक्टर साईज जी आहे ती आपल्याला कमी करता येईल ओके कंडक्टर साईज आपण जर कमी करू शकलो तर आपल्याला टोटल अमाऊंट ऑफ रिक्वायर्ड व्हॉल्यूम ऑफ कंडक्टर विल बी लेस ओके मग व्हॉल्यूम ऑफ कंडक्टर रिक्वायर्ड लेस असेल तर याचं मिनिंग काय होईल की आपल्याला मग कमी खर्चामध्ये आपण कंडक्टर खरेदी करू शकतो ठीक आहे हे फर्स्ट पॉइंट आहे ठीक आहे आपण याच्या अगोदर पण ॲडव्हान्टेजेस पाहिले आहेत की हाय व्होल्टेजला इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिट केली तर त्याचे काय फायदे आहेत ठीक आहे पण या युनिटमध्ये आपण काय पाहतोय परत ॲडव्हान्टेजेस पाहतोय पण इकॉनॉमिकल कन्सिडरेशन म्हणजे आर्थिकदृष्ट्या आपण इथं कंपॅरिझन करतोय ठीक आहे आर्थिकदृष्ट्या आपण विचार करतोय की आपण इलेक्ट्रिकल पॉवर जर हाय व्होल्टेजला ट्रान्समिट केली तर आपल्याला काय फायदे होऊ शकतात ठीक आहे तर पहिला मेन ॲडव्हान्टेज आहे किंवा बेनिफिट आहे की इफिशियंट ट्रान्समिशन ऑफ लार्जर अमाउंट ऑफ पॉवर विल बी पॉसिबल ॲट हाय व्होल्टेज लेवल्स ओके नेक्स्ट आहे बघा सेव्हिंग इन कंडक्टर मटेरियल आता आपण वरच्या केसमध्ये पाहिलं की आपल्याला जर लाईन करंट कमी भेटत असेल तर त्या केसमध्ये आपण एरिया क्रॉस सेक्शन रिक्वायर्ड बाय दॅट पर्टिक्युलर कंडक्टर वी कॅन रिड्यूस ओके म्हणजे आपण कंडक्टर साईज रिड्यूस करू शकतो कंडक्टर साईज रिड्यूस करतोय याचं मिनिंग काय होईल आपण सेव्हिंग इन कंडक्टर मटेरियलला आपण सेव्ह करू शकतो सो आपण जर इलेक्ट्रिकल पॉवर हायर व्होल्टेजला ट्रान्समिट केली तर काय करेल ते इट विल गिव्ह यू नेट बेनिफिट रिगार्डिंग द purchasing of conductor materials okay समजते का बघा yes I think these 2 points are cleared okay yes or no yes yes have you got the idea as per the economical consideration transmitting the electrical power at high voltage level how it will be
helpful to reduce the installation cost. Okay, have you got the idea? Yes, I'm asking 3-4 times to you people. Any doubt having with you, you can please revert to me, reply to me. Otherwise, you won't get the clarification. Okay, so you are free to ask me. Otherwise, you can contact me on WhatsApp as well as phone call. I will definitely help you. Okay. Next, third point is that improved voltage regulation. We have seen that in first case, that is what while transmitting the 200 megawatt electrical power at 11 kilovolt. आपण दोन केस पाहिले बघा की 200 मेगावॉट इलेक्ट्रिकल पॉवर आपल्याला ट्रान्समिट करायचे फर्स्ट केस मध्ये 11 किलो वोल्टला आणि सेकंड केस मध्ये 220 किलो वोल्टला. ठीक आहे. फर्स्ट केस मध्ये करंट आला होता बघा 30,000 अँड सॉरी 13,122 बरोबर आणि सेकंड केस मध्ये 656 एम्पियर करंट आला होता बरोबर की नाही. तर बघा सेकंड केस मध्ये करंट हा कमी आहे आणि फर्स्ट केस मध्ये करंट हा खूप जास्त आहे. तर आपल्याला माहिती आहे लाईन लॉस किंवा पॉवर लॉस हा काय असतो I स्क्वेअर आर असतो. आर म्हणजे रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर मटेरियल, आय म्हणजे करंट फ्लोइंग थ्रू दॅट पर्टिक्युलर कंडक्टर्स. ओके. फर्स्ट केस मध्ये लाईन लॉस जास्त असेल का सेकंड केस मध्ये लाईन लॉस जास्त असेल सांगा. If we compare the first and second case, you will found that either in first case the loss power loss is greater or less as compared to second case. Tell me. Yes. फर्स्ट केस मध्ये जास्त. फर्स्ट केस मध्ये जास्त असेल. कशामुळे? कारण तिथे करंट खूप सारा जास्त आहे त्याच्यामुळे I स्क्वेअर करंटचा स्क्वेअर होतोय म्हणजे पॉवर लॉस किती खूप सारा असेल की नाही. आणखी दुसरे एक आपल्याला माहिती आहे की लाईन ड्रॉप्स. लाईन ड्रॉप्स काय असतो की ड्रॉप इन व्होल्टेज इन द लाईन कंडक्टर्स इज नथिंग बट द लाईन ड्रॉप. ओके. म्हणजे I इंटू आर. आर म्हणजे रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर आणि I म्हणजे कंडक्टर करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर्स. ओके. मग बघा फर्स्ट केस मध्ये लाईन ड्रॉप जास्त असेल की सेकंड केस मध्ये लाईन ड्रॉप जास्त असेल. निश्चितच फर्स्ट केस मध्ये लाईन ड्रॉप जास्त असेल. मग बघा आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम सेंडिंग एंड व्होल्टेज आणि रिसिव्हिंग एंड व्होल्टेज. ओके. तर या दोन क्वांटिटीज ह्या खूप इम्पॉर्टंट रोल प्लेस करतात. ठीक आहे. व्हाईल ट्रान्समिटिंग द इलेक्ट्रिकल पॉवर. तर आपल्याला जनरल रिक्वायरमेंट काय असते की जेवढं आपण इलेक्ट्रिकल व्होल्टेज ट्रान्समिट करतोय ठीक आहे तेवढंच व्होल्टेज आपल्याला रिसिव्हिंग एंडला पण अवेलेबल व्हायला पाहिजे. असं कशामुळं? कारण आपले इक्विपमेंट जे काही इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आहेत ते ॲज पर स्टँडर्ड नुसार चालतात. म्हणजे 3 फेज इक्विपमेंट असतील तर 440 वोल्ट वोल्ट वरती चालतात आणि 230 वोल्ट सिंगल फेज साठी लागतं बरोबर. तर ते कॉन्स्टंटच लागतं. लोड करंट हे बेस्ड ऑन देअर पॉवर रेटिंग ऑफ द पर्टिक्युलर लोड. ओके. मग आपल्याला काय हवं आहे की सेंडिंग एंडचं व्होल्टेज रिसिव्हिंग एंड व्होल्टेज बरोबरच असायला पाहिजे. पण ते तसं होत नाहीये. का होत नाही? तर त्या लाईन कंडक्टर्स मध्ये लाईन ड्रॉप्स होतात, व्होल्टेज ड्रॉप होतो. ठीक आहे. मग काय होतं आपलं व्होल्टेज रेग्युलेशन पुअर होतं. आता व्होल्टेज रेग्युलेशन म्हणजे काय आहे? व्होल्टेज रेग्युलेशन म्हणजे टेल मी एनीवन. Yes, anyone tell me voltage regulation means what? In see in the slide, voltage regulation is equal to Vs minus Vr divided by Vs. What is this one? Formula for the voltage regulation. If we multiply it with 100, it will be a percentage voltage regulation. Okay. So tell me what is meant by the voltage regulation or what is the significance of voltage regulation? Tell me. व्होल्टेज रेग्युलेशनचा इम्पॉर्टन्स काय आहे सांगा. तुम्हाला काय कळतं की व्होल्टेज रेग्युलेशन मुळे काय कळतं तुम्हाला? येस बरोबर. मला सांगा दोन माझ्याकडे डिव्हाइस आहेत. ठीक आहे. फर्स्ट डिव्हाइसचं व्होल्टेज रेग्युलेशन आहे 20% आणि सेकंड डिव्हाइसचं व्होल्टेज रेग्युलेशन आहे 5%. तर कोणतं बेनिफिशियल असेल माझ्यासाठी? As per electrical consideration. Okay, not economical. We will see the what is the economical significance of voltage regulation. Okay, tell me which one is the helpful or which one is the beneficial to me? First case or second case?
20% regulation is better regulation or 5% voltage regulation is better regulation? Which one? Yes? Yes, tell me. So once we know the what is meant by voltage regulation, then and then only you will get the significance of improved voltage regulation. If we don't know the voltage regulation means what, the lesser voltage regulation and greater voltage regulation, you don't mean anything. Okay. So what is meant by the voltage regulation? Tell me, anyone? Roll number 29. 29 is there or not? Yes, is there. Tell me, what is meant by the voltage regulation? Yes, roll number 9. So, change in voltage. Change in voltage means what? Which voltage? Sending end and receiving end. So according to you, what is the significance of voltage regulation? Tell me. Roll number 29, tell me. What is the significance? बरं मला जाऊ द्या. व्होल्टेज रेग्युलेशन म्हणून तुम्हाला काय कळतं असं मला सांगा. मी तुम्हाला केस सांगितली की माझ्याकडे 2 डिव्हाइस आहेत. पहिल्या डिव्हाइसचं व्होल्टेज रेग्युलेशन 20% आहे आणि सेकंडचं 5% आहे. तर माझ्यासाठी कोणते डिव्हाइस म्हणजे हेल्पफुल असेल किंवा बेनिफिशियल असेल माझ्यासाठी? 5% सर. 5%. वाय? का बरं असं? लेस दॅन रेग्युलेशन. यस सर, म्हणजे कमीत कमी रेग्युलेशन चांगलं असतं ना सिस्टमसाठी. का बरं असं? बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण असं का? काय याचं मिनिंग होतं की मिनिमम व्होल्टेज रेग्युलेशन इज बेटर ॲज कम्पेअर्ड टू हायर पर्सेंटेज व्होल्टेज रेग्युलेशन. इट इज करेक्ट वन. डेफिनेटली इट इज करेक्ट. येस, गुड. इट इज डेफिनेटली करेक्ट. बट वाय इट सो? येस, असं कसं काय असू शकतं किंवा हे असं का असायला पाहिजे? सी द फॉर्म्युला. Keep your attention 100% on the formula, you will get the answer. Vs minus VR divided by Vs. What does it mean? Yes. या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला काय कळतं बघा बरं. Vs minus VR divided by Vs whole divided by Vs. Vs minus VR bracket close divided by Vs. What does it mean? आउटपुट व्होल्टेज आणि बोला बोला पुढे. सांगा ना काय म्हणायचं तुम्हाला. येस, रोल नंबर 11, टेल मी. येस, रोल नंबर 18, 18, टेल मी. Sir, sending end voltage minus receiving end voltage divided by sending end. Yes, this is one correct. Okay, I am seeing the same formula over here. So tell me the significance. What does it mean? हा फॉर्म्युला तुम्हाला काय सांगतो असं सांगा मला. मला माहिती आहे की यासाठी काय आहे हे. सेंडिंग एंड व्होल्टेज मायनस रिसिव्हिंग एंड व्होल्टेज डिवायडेड बाय सेंडिंग एंड व्होल्टेज. हे तर मी पण वाचून सांगतो. 9वीचा मुलगा पण सांगेल, 5वीचा पण सांगेल की हे काय VS minus VR divided by VS. पण as you have completed your polytechnic or diploma 3 years in electrical engineering, you should know what is the significance of power factor, what is the significance of voltage regulation. Yes or no? You are the stage where you should know this one. So tell me, Vs minus VR, sending end voltage minus receiving end voltage divided by sending end voltage means what? Voltage regulation gives idea about the change in voltage at receiving end with compared to or with respect to sending end voltage. Voltage regulation म्हणजे काय सांगतं की percentage variation in voltage at receiving end with compared to sending end. बघा मी मराठीत सांगतो की व्होल्टेज रेग्युलेशन काय सांगत असतं की रिसिव्हिंग एंड मध्ये जे की व्होल्टेज अवेलेबल आहे त्याच्यामध्ये
कमी किंवा जास्त होत आहे हे विथ कम्पेअर टू सेंडिंग एंड व्होल्टेज, म्हणजे सेंडिंग एंड व्होल्टेज बरोबर कम्पेअर करून सांगतं की रिसिव्हिंग एंड व्होल्टेजला एवढं व्होल्टेज कमी होत आहे, एवढं व्होल्टेज जास्त होत आहे. आता 5% व्होल्टेज रेग्युलेशन इज देअर, इट मीन्स दॅट देर इज अ 5% increase or decrease in voltage at receiving end with respect to sending end. समजा मी जर 400 वोल्ट सेंडिंग एंड व्होल्टेज आहे आणि रिसिव्हिंग एंड व्होल्टेजला मी सपोज 380 आहे, 380 वोल्ट येत आहे. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो की व्होल्टेज रेग्युलेशनचे टाइप्स आहेत परत, positive voltage regulation and negative voltage regulation. Positive voltage regulation means what? If the receiving end voltage is greater than that of the sending end voltage, Ferranti effect. ओके, त्याला आपण पॉझिटिव्ह व्होल्टेज रेग्युलेशन म्हणतो. आणि जर रिसिव्हिंग एंड व्होल्टेज हे सेंडिंग एंड व्होल्टेज पेक्षा कमी असेल त्याला आपण निगेटिव्ह व्होल्टेज रेग्युलेशन म्हणतो. जनरली आपल्याकडे म्हणजे ऑल ओव्हर द वर्ल्ड यू विल ओनली ऑब्झर्व द निगेटिव्ह व्होल्टेज रेग्युलेशन. ओके, म्हणजे काय होतं की जनरली रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज हे सेंडिंग एंड व्होल्टेज पेक्षा कमीच असतं. 99% टाइम्स इट विल बी लेसर. ओके, समजतंय का बघा की मग आता बघा मी काय म्हणतो तुम्हाला 5% व्होल्टेज रेग्युलेशन आहे सेकंड केसमध्ये. ठीक आहे, हे बेस्ट आहे का, तर हे काय सांगतं की फक्त 5% चेंज होतोय माझा व्होल्टेजमध्ये, कुठं रिसिव्हिंग एंडला कम्पेअर टू सेंडिंग एंड. म्हणजे बघा जर आपण 400चे 5% काढला किती येतं आन्सर सांगा. सिंपल कॅल्क्युलेशन, टेल मी. यस, यस, 400 वोल्टचं 5% किती येतं, 100ला 5 तर 400ला किती. यस, 20. येस और नो, बरोबर का. येस. हा, मग 20 वोल्ट प्लस और मायनस, आता मायनस 5% व्होल्टेज रेग्युलेशन, मी मोर करेक्ट म्हणतो -5% व्होल्टेज रेग्युलेशन. मी काय म्हणतो होतो पहिल्यांदा की जनरली निगेटिव्ह व्होल्टेज रेग्युलेशन असतं, तर -5% व्होल्टेज रेग्युलेशन आहे. ठीक आहे, याचं मिनिंग काय आहे की आपल्या रिसिव्हिंग एंडला 5% व्होल्टेज लेस असेल विथ कम्पेअर टू सेंडिंग एंड. ओके, मग आपल्याला बघा जर आपण व्होल्टेज वाढवलं, ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज लेवल वाढवली किंवा ऑपरेटिंग व्होल्टेज लेवल इन्क्रीज केली तर काय होईल की आपल्याला सेंडिंग एंड आणि रिसिव्हिंग एंड व्होल्टेज मध्ये डिफरन्स हा कमी होईल. ठीक आहे, डिफरन्स हा कमी होईल का, कारण आपण इलेक्ट्रिकल पॉवर जर हाय व्होल्टेजला ट्रान्समिट केली तर काय होणार आहे आपल्याला माहिती आहे की लाईन करंट डिक्रीज होणार आहे. लाईन करंट डिक्रीज झाला म्हणजे लाईन ड्रॉप डिक्रीज होईल. लाईन ड्रॉप डिक्रीज झाला म्हणजे काय होईल, जे काही व्होल्टेज कंडक्टर मध्ये ड्रॉप होणार होतं ते कमी होईल. याचं मिनिंग काय होईल, सेंडिंग एंड आणि रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज सारखं होईल. जर सेंडिंग एंड आणि रिसिव्हिंग एंड व्होल्टेज मधलं जर अंतर कमी असेल किंवा डिफरन्स लेस असेल तर काय होईल, व्होल्टेज रेग्युलेशन इम्प्रूव्ह होईल. म्हणजे -5% पासून व्होल्टेज रेग्युलेशन -2% पर्यंत येईल. म्हणजेच काय होईल, व्होल्टेज रेग्युलेशन इम्प्रूव्ह होईल. मग मी तुम्हाला परत आणखी एक क्वेश्चन विचारतो की -5% voltage regulation is better or -2% voltage regulation is better? Tell me. Yes. Yes, tell me. Any one of you, tell me. Yes. No one is there? Yes, roll number 29, tell me. -2%. -2%. याचं मिनिंग काय होत आहे की -2% व्होल्टेज रेग्युलेशन, याचं मिनिंग आहे की फक्त 2% व्होल्टेज हे डिफरन्स असेल ऍट रिसिव्हिंग एंड विथ कम्पेअर टू सेंडिंग एंड. म्हणजे आपल्याला हेल्पफुल आहे व्होल्टेज रेग्युलेशन 2%. कशामुळे, कारण फक्त 2% व्हेरिएशन दाखवते. ऍक्च्युअल व्होल्टेज रेग्युलेशनची डेफिनेशन आहे चेंज इन व्होल्टेज ऍट रिसिव्हिंग एंड विथ कम्पेअर टू सेंडिंग एंड व्होल्टेज, याला असं डिफाईन करतात. ठीक आहे, मग बघा जर आपण हाय व्होल्टेजला जर ट्रान्समिट केले इलेक्ट्रिकल पॉवर
तर आपल्याला व्होल्टेज रेग्युलेशन इम्प्रूव्ह होईल. का होईल? आपण मगाशीच पाहिलं आहे की जर हाय व्होल्टेजला जर इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिट केली तर लाईन करंट डिक्रीज होईल. लाईन करंट डिक्रीज झाला तर लाईन ड्रॉप डिक्रीज होईल. लाईन लॉसेस डिक्रीज होतील. लाईन लॉस डिक्रीज होतील म्हणजे आपली ट्रान्समिशन लाईनची इफिशियन्सी पण वाढेल आणि व्होल्टेज रेग्युलेशन पण बेटर होईल. मग आता याचा आपल्याला काय फायदा आहे बरं? इकॉनॉमिकल कन्सिडरेशन जर विचार केला आपण, ठीक आहे, इकॉनॉमिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या जर विचार केला तर याचा आपल्याला काय फायदा होऊ शकतो सांगा? व्होल्टेज रेग्युलेशन बेटर असणं आपल्यासाठी काय कसं काय फायदेशीर आहे? कारण आपल्याला जे काही आपले डिव्हाइसेस आहेत ते व्होल्टेज सेन्सिटिव्ह असतात. म्हणजे चेंज इन व्होल्टेज आपल्याला माहिती आहे की व्होल्टेज जर चेंज झालं तर आपले डिव्हाइसेस काय होतात? फ्लक्च्युएट होतात किंवा त्यांचं ऑपरेशन हे सॅटिस्फॅक्टरी होत नाहीये. मग आपल्याला कंझ्युमरला काय गरजेचं असतं? फक्त आपलं ऑपरेशन पर्टिक्युलर डिव्हाइसचं हे स्मूथ व्हायला पाहिजे. ठीक आहे. मग जर व्होल्टेज रेग्युलेशन इम्प्रूव्ड असेल किंवा चांगलं असेल तर आपले डिव्हाइसेस जे की कनेक्टेड असतील ते व्यवस्थित चालतील. बरोबर की नाही? मग जर आपण मीन्स पर्सेंटेज व्होल्टेज रेग्युलेशन जर आपण इम्प्रूव्ह केलं तर आपले जे कंझ्युमर आहेत ते सॅटिस्फाईड राहतील. कंझ्युमर जर सॅटिस्फाईड राहतील तर ते लवकर लवकर बिल भरतील किंवा लाईट बिल हे लवकर भरतील. त्याच्यामुळे काय होईल? जी की ट्रान्समिशन ऑथॉरिटी आहे, जी की ट्रान्समिशन कंपनी आहे, त्यांना काय होईल? लवकरात लवकर रिटर्न मिळेल, पैसे मिळतील, लवकर लवकर बिल भरले त्यामुळे. बरोबर की नाही? मग इकॉनॉमिक दृष्ट्या आपलं ट्रान्समिशन सिस्टम ही इम्प्रूव्ह होईल. आणि नेक्स्ट काय पार्ट येतो? नंतर बघा आपल्याला माहिती आहे स्टॅबिलायझर वगैरे आपल्याला प्रोव्हाइड करावे लागतात. स्टॅबिलायझर आपण कशासाठी प्रोव्हाइड करतो? इन ऑर्डर टू मेंटेन द रिसिविंग एंड व्होल्टेज. ओके, so stabilizer it is so much costlier. Okay, so if we transmit the higher electrical power at a high voltage means what? There is no need to connect the stabilizer at a receiving end. Okay, so stabilizer cost we can be reduced. Okay, so thereby we can say that if we transmit the electrical power at a high voltage level, thereby we can improve the voltage regulation. So we can reduce the cost of stabilizer, we can reduce the various power quality analyzing devices. Okay, so it is helpful to us as per the economical consideration. Okay, so limitation of transmitting the high voltage levels. Okay, so see over here, I think this part is clear to you. Okay, we will see the limitations of high transmission voltages. Okay, we have seen that the advantages of transmitting the electrical power at high voltage. So we have to take care about the some limitations. Okay, with the increase in the transmission voltage, cost of insulator increases. Okay, first limitation, the cost of insulator increases. Cost of transformer increases, as we know that transformer cost increases because of the voltage level we have to improve. Means what? We have to increase the number of turns which is wound on the secondary or the primary of the transformer. Okay, so there will be increase in the transformer cost. Next, switchgear devices. As we know that voltage level increased means what? Various switchgear devices will operate for the different voltage levels. Okay, so the cost of switchgear devices which is used in the low voltage level will be different for the, and the switchgear devices which is used for the high voltage level is different. Okay, so that should be considered. Okay, next, lightning arresters increases. As the voltage level increases, there will be a chances of lightning to strike on that our electrical devices. Okay, like transformers, steel towers and all. Okay, so voltage level increases means what? Chance to strike the natural lightning on the our transformer structure or the substation or at the top of the steel tower structure. Okay, so it will be a limitation. Next, the cost of support tower increases. If we transmit the electrical power at high voltage means what? The clearance between the ground and the cross arm, that should be a higher one. Okay, why it so means what? If it is not, there will be a chances to leakage current will flow through that one and it will harm to the
any human beings, or we can say that personnel who is working with that, animals will get the electrical shock. Okay, so as voltage level increases, we have to increase the support structure height, or we have to increase the cross arm length. Okay, cross arm means what? Tower, as we know that, I think all of you seen that the towers. Okay, towers, I think cross arms already you have known that if we increase the voltage level, we should increase the cross arm length. Okay, to increase the clearance between the steel tower structure and the conductors. Okay, so there will not be a chances to sparking between the steel structure and the conductors because of the high voltage. Okay, so into insulator cost increases because of the insulation properties are vary with voltage level. Insulation class, it will be depends upon the voltage level. Voltage level is lesser means what? The insulator with the minimum class is possible. Okay, almost time is over, so today we will stop over here. Okay, in next class we will see the various economic aspect, and next some part like economic choice of transmission voltage, and also we will see that uh, comparison of conductor material used in underground system. Next we will see that economic choice of conductor size by Kelvin's law, and we will solve the some numericals on that one, and also we will see the limitations of Kelvin's law. Okay, so today we will stop over here. Okay, thank you.